मोदींच्या संदेशासाठी थेट रस्त्यावर उतरले महाडिक. बार्शी सोलापूर प्रवास एसटीतून. बार्शी सोलापूर. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या ऊर्जा बचत, पर्यावरण संरक्षण आणि सार्वजनिक वाहतुकीच्या वापराच्या आवाहनाला प्रत्यक्ष कृतीतून प्रतिसाद देत भाजपा युवा मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांनी युवा शक्ती जागर महाराष्ट्र दौऱ्यादरम्यान बार्शी ते सोलापूर हा प्रवास राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसने करत युवकांसमोर वेगळा आदर्श उभा केला. आजच्या दिखाऊ राजकारणाच्या काळात वातानुकूलित वापराऐवजी सामान्य नागरिकांप्रमाणे एसटी बसने प्रवास करण्याचा निर्णय घेत कृष्णराज महाडिक यांनी साधेपणा, सामाजिक बांधिलकी आणि पर्यावरण संवर्धनाचा ठोस संदेश दिला. विशेष म्हणजे यापूर्वीही त्यांनी महाराष्ट्र दौऱ्यासाठी इलेक्ट्रिक वाहनाचा वापर करून पर्यावरणपूरक भूमिकेची प्रचिती दिली होती. बार्शी ते सोलापूर या प्रवासादरम्यान कार्यकर्त्यांशी आणि प्रवाशांशी साधलेला थेट संवादही चर्चेचा विषय ठरला. विकसित भारत या संकल्पनेला बळ देण्यासाठी प्रत्येकाने सार्वजनिक वाहतुकीचा स्वीकार करणं, इंधन बचत करणं आणि पर्यावरण रक्षणासाठी जबाबदारी उचलणं आवश्यक असल्याचा संदेश त्यांनी दिला. यावेळी बोलताना कृष्णराज महाडिक म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले आवाहन हे केवळ शासनाचे धोरण नसून प्रत्येक नागरिकाने अंगीकारायची जीवनशैली आहे. युवा मोर्चाचे कार्यकर्ते राज्यभर ऊर्जा बचत, पर्यावरण संवर्धन आणि सार्वजनिक वाहतुकीच्या वापराबाबत जनजागृती करतील असेही त्यांनी स्पष्ट केले. युवा शक्ती जागर महाराष्ट्र दौरा अंतर्गत युवकांशी संवाद, संघटन विस्तार आणि समाजाभिमुख उपक्रमांना गती दिली जात असून कृष्णराज महाडिक यांच्या कृतीशील नेतृत्वाला राज्यभरातून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. कुठलाही त्याग नाही, आपल्याच देशाचे रिसोर्सेस हे व्यवस्थित पद्धतीने वापरा असं त्यांचं म्हणणं आहे. आपल्याला सोने खरेदी करायचे असेल तर ते एक वर्षभर पुढे ढकलण्याचा प्रयत्न करा, आंतरराष्ट्रीय प्रवास टाळण्याचा प्रयत्न करा, इंधन बचत करण्यासाठी तुम्ही पब्लिक ट्रान्सपोर्टेशन वापरा, स्वदेशी वस्तूंकडे तुम्ही प्राधान्य द्या आणि सेंद्रिय शेतीकडे वळा. ह्या गोष्टीकडे सुद्धा अनेक विरोधक तुमची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतील, परंतु मी आपल्याला विनंती करतो की त्यांच्या या प्रयत्नांना आपण बळी पडू नका आणि आपल्या कुटुंब प्रमुखांनी जो आपल्याला संदेश दिलेला आहे त्या संदेशाचं आपण सर्वांनी समर्थन करावं असं आपल्याला सर्वांना विनंती करतो. धन्यवाद.